अमोल यशवंत सोडके, कन्सल्टंट न्यूरोसर्जन, मेंदू मज्जारज्जू शल्यचिकित्सक तज्ञ. I am a consultant neurosurgeon at White Lotus Hospital and assistant professor at MGM Medical College, कामोठे. मी आज एका आजारावर बोलणार आहोत. त्याचं नाव आहे एपिलेप्सी. एपिलेप्सी म्हणजे मराठी भाषेत त्याला आपण फिट किंवा आकडी बोलतो. हे आजार बऱ्याचशा वेळेला बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा आपल्या नातेवाईकांमध्ये भेटतील. तर बरेच लोक मला प्रश्न विचारतात की एपिलेप्सी ह्या आजारामध्ये आपण काय प्रिकॉशन्स घ्यायचे. तर सर्वात महत्वाचं प्रिकॉशन जे सर्वात पहिलं आहे ते म्हणजे की तुम्हाला जी औषधं दिलेली आहेत ते तुम्ही वेळच्या वेळेला घ्या. नंबर 1. नंबर 2 की आपल्याला ज्या पेशंट्सला एपिलेप्सी हा आजार आहे त्यांनी स्कूटी किंवा बाईक म्हणजे ड्रायव्हिंग कोणत्याही प्रकारचं ड्रायव्हिंग नाही करायचं आहे. त्या पेशंट्सने कोणत्याही पाण्यामध्ये स्विमिंगसाठी किंवा पाण्याजवळ जाऊ नये. त्या पेशंट्सने उंचीवर कुठे जाऊ नये. ह्या पेशंट्सने जास्त ट्रॅव्हलिंग वगैरे करू नये किंवा वारंवार त्यांची झोप होत नसेल तर त्याची काळजी घ्यावी. ॲडिक्वेट स्लीप ही फार महत्वाची आहे. कोणत्याही प्रकारचं स्ट्रेस नाही घ्यायचं. हे सगळे प्रिकॉशन्स जर आपण पाळले तर आपल्याला येणारा एपिलेप्सीचा आकड्यांचा जे फ्रिक्वेन्सी आहे ती कमी होते. औषधं चांगल्या प्रमाणात वेळेवर घेतली तर ती चांगली काम करतात आणि ह्याने आपल्याला फ्रिक्वेन्सी फ्री पिरियड जो असतो, सीझर फ्री पिरियड असतो, तो खूप चांगला राहतो आणि मग आपल्याला वर्षानुवर्षे जर फिट येणार असेल आणि सीझर फ्री पिरियड भेटला तर ही औषधं कमी प्रमाणात पेशंटला देता येतील. नमस्ते.